नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आबांवरती आरोप केले जातात. आबांना आठवत नाहीये किंवा आबा असे आहेत, आबांना मेंटली त्रास होतोय, त्यांचं नुकतंच ऑपरेशन झालेलं आहे, अशा बऱ्याच गोष्टींचे आरोप त्यांच्यावरती केले जातात. आणि तेव्हा इंद्राने जी काही त्या वकिलाची म्हणजे कारखानीच वकिलाची धुलाई केलेली आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर राणीने जेव्हा मालतीला निर्दोष सोडवलेलं असतं तेव्हा मालती ज्या पद्धतीने राणीचं कौतुक करते ते मात्र प्रेक्षकांनो पाहण्यासारखं असणार आहे. तर इंद्राला रिटर्न गिफ्ट हवं आहे, कारण इंद्राने राणीला जो काही सल्ला दिलेला असतो त्यामुळं राणीच्या अंगात 100 हत्तींचं बळ आलेलं आहे आणि त्यामुळं राणी खुश झालेली असते आणि हे सगळं खंबीरपणे लढू शकलेली असते. त्यासाठी इंद्रा तिला म्हणत असतो की सगळं झालं पण मला रिटर्न गिफ्ट मिळालेलं नाही. तर तिला जे रिटर्न गिफ्ट हवं आहे त्यासाठी त्याला जे रिटर्न गिफ्ट आहे त्यासाठी तो राणीच्या कशा पद्धतीने मागावा लागतो आणि राणीकडून रिटर्न गिफ्ट कसं मिळतंय हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता घरी सगळेजण जमलेले आहेत आणि आता धक्का बसलेला असतो तो म्हणजे विक्रांतला. हे सगळं कसं झालं, कारण काही झालं तरीही CCTV फुटेज त्या राणीला कुठून मिळलं. पण अजित मात्र आता बोलायला जातो. अजित म्हणत असतो की नाही मी, आणि तो थांबतो आणि त्यावेळेस रत्ना त्याचा हात पकडते, म्हणजे त्याला खुणवते की नको सांगूस, कारण जर का यांना कळलं की हे अजितकडून गेलेलं आहे तर मात्र मोठा राडा होऊ शकतो आणि त्यासाठीच रत्नाने थांबवलेलं असतं. आता मात्र रत्ना त्याला थांबवते. ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे राणी आणि इंद्रा सुद्धा घरी बोलत असतात. पण अजित लगेचच सांगू लागतो की दादा मी तुला सांगितलंय ना, आपण सगळेजण माझा सल्ला लगेचच विक्रांत आणि उर्मिला बोलायला सुरुवात करतात की बरोबर आहे, तुझा फालतूचा सल्ला तुझ्याजवळ ठेव, कारण तुझ्या सल्ल्याने मला काहीही फरक पडत नाही, अजिबात हे सगळं चालणार नाही, असं सगळं बोललं जातं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं तो म्हणत असतो की मी सांगितलंय ना की आपण एकदा घेऊन येऊया आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करूया, आपण सगळे एकत्र राहूया. उर्मिला आणि विक्रांत म्हणतात म्हणजे त्या आबाचा गुलाम बनून या घरात राहायचंय. उर्मिला म्हणते की बरोबर आहे, एका नोकराला दुसऱ्या नोकराबरोबर राहण्यात काहीच वाटणार नाही. रत्ना काकू म्हणत असते की कसं आहे माहितीये का, तुम्ही त्या राणीला खूप हलक्यात घेतलं. उर्मिला तुझे काय केलं, दागिने मालतीचे तिकडे नेऊन ठेवले, मालतीवरती चोरीचा आळ घेतला, ते दागिने वाचताना मालतीचेच आहेत पण तू आता ते स्वतःचे म्हणून मिरवते, पण हे चुकीचं आहे एवढं लक्षात ठेव. आणि त्याचबरोबर आता हे जे काय भोगायला लागतंय हे सगळं तुमच्या चुकीमुळे झालेलं आहे, ह्या गोष्टी विसरू नका. अशा पद्धतीने हे सगळं सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात आता मात्र इकडे विक्रांतला आणि उर्मिलाला खूप राग येतो. त्याचवेळी राणी आता घरी सगळ्यांना सावध करत असते. राणी म्हणत असते की तुमच्या लक्षात येते का, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, कारण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण आत्ता हे सगळं आपण अगदी छान पद्धतीने हँडल केलेलं आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या आणि ती म्हणजे आता उद्या कोर्टात, म्हणजे प्रत्येक वेळेस जोपर्यंत आपण ही केस लढतोय तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला माहिती आहे आपला आत्मसन्मान स्वाभिमान सगळा इथे होऊ शकतो, आपल्यावरती वाटेल ते आरोप केले जाऊ शकतात, पण जराही हायपर व्हायचं नाही, कारण त्यांची ती स्ट्रॅटेजी असणार आहे आणि त्याचबरोबर त्यांचा हा सगळा मुद्दाम केलेला डाव असणार आहे. आपल्याला हे करण्यासाठी, आपल्याला त्रास देण्यासाठी हे सगळं केलं जाणार आहे. त्यामुळं कोणीही हायपर व्हायचं नाही, कारण आपल्याकडून घडलेली एक चूकसुद्धा आपल्याला खूप त्रासदायक ठरू शकते. त्यामुळं मान्य आहे मला, आपल्या स्वतःवरती कंट्रोल करणं, आपला कोणी अपमान करत असेल, आपल्याबद्दल कोणी काही करत असेल तर तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टीतून कंट्रोल करणं हे खूप अवघड आहे, हे मला माहिती आहे. त्यामुळं घाबरण्याची अजिबात गरज नाही. त्यामुळे मी तुम्हाला जे काय सांगते ते लक्षात ठेवा आणि या पद्धतीनं स्ट्रॅटेजी फॉलो करायचे, कारण विक्रांत सरांना ते जिंकतायत हे त्यांना दाखवायचं आणि ऐनवेळी संधी साधायची आणि असा डाव टाकायचा की केस आपल्या बाजूने फिरली पाहिजे. आबा म्हणत असतात की राणी खरंच म्हणजे आज ना तू ज्या पद्धतीने हे सगळं हँडल केलंय ना ते खरंच पाहण्यासारखं आहे. तेव्हा मात्र लगेचच आता मालती बोलायला सुरुवात करते की खरं मला वाटलंच नव्हतं की हे सगळं असं होईल, मला तर खूप भीती वाटत होती सुरुवातीला, पण राणीनं ज्या पद्धतीनं केस हँडल केली मला आता खात्री वाटायला लागलेली आहे आणि खरंच राणी मला माफ कर, म्हणजे माझ्याकडून ना चूक झाली. तेव्हा राणी म्हणते की मालती मॅडम कसं आहे माहिती आहे का, की मला माहिती आहे हे सगळं जे काही घडलं होतं
हे अचानक घडलं, त्यात माझीच चूक आहे की मी सांगायला नको होतं की मी दागिने कशा म्हणजे सॉरी मी कागदपत्र आपण कशा पद्धतीने तुम्ही तिथून आणली ही गोष्ट मी सांगितली ना, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. तेव्हा मालती म्हणते ते जाऊ दे, पण तू ज्या पद्धतीने केस हँडल करून मला या सगळ्यातून बाहेर काढलं ना, ती गोष्ट खरंच खूप मोठी आहे असं म्हणत मालती आता राणीचं कौतुक करत असते. आणि तेव्हा मात्र इकडे आबा आणि त्याचबरोबर इंद्रा हसत असतात. तेव्हा मालती म्हणते की तुम्ही काय हसताय? तेव्हा ते म्हणतात आम्ही खरं खरं हसतोय, कारण कोणीतरी कौतुक करतंय राणीचं. तेवढ्यातच मालतीला तिच्या मैत्रिणीचा फोन येतो आणि मग मालती फोनवरती बोलत जाते. आणि त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आबा आणि इंद्रा पाहत असतात, कारण मालती ज्या वेळेस तिकडे जाते आणि त्यावेळेसच या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र मालती म्हणत असते की माझी सून वकील आहे ना गं. सुरुवातीला मला भीती वाटली होती, पण हे सगळं जे काय आहे ना तिने खूप छान पद्धतीने हँडल केलंय असं ती सांगते. आणि आता मात्र आबा आणि इंद्राच्या चेहऱ्यावरती जे काही समाधान आणि हसू आहे ते पाहून खरंच खूप भारी वाटतं. त्या इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता इंद्रा म्हणत असतो की माझं गिफ्ट राहिलंय राणी, माझं गिफ्ट राहिलंय, तुला माहिती आहे ना. राणी म्हणते कसं शक्य आहे, आबा आहेत, मालती मॅडम आहेत, कधीही आत येऊ शकतात. पण इंद्रा मात्र मागे लागलेला असतो. राणी म्हणत असते की डोळे बंद करा. इंद्रा खुश झालेला असतो. इंद्राला वाटतं की आता त्याला गिफ्ट मिळणार आहे. आणि राणी मात्र म्हणत असते की डोळे बंद करा इंद्रा सर. आता इंद्रा डोळे बंद करतो. राणी म्हणते अजून थोडंसं खाली वाका, कारण हाईटचा प्रॉब्लेम असतो. आता इंद्राला काय गिफ्ट पाहिजे हे तर आपल्या लक्षातच आलं प्रेक्षकांना. मग राणी त्याला अजून थोडं खाली वाका, अजून थोडं खाली वाका असं म्हणत असते. इंद्रा बिचारा खाली वागतो, म्हणतो कसलो गिफ्ट देणार आहे ही, किती खाली वाकायला होतीये. राणी मात्र इंद्राच्या पाठीमागे जाऊन उभी असते आणि बाहेर निघून जाते. आणि घडतं असं की राणी जेव्हा बाहेर निघून जाते नेमकं त्याच वेळेस मालती आत येते. मालती आत आल्यानंतर मालती हे सगळं पाहते आणि मालती म्हणू लागते की काय रे इंद्रा. तेव्हा इंद्रा म्हणतो की आता काय तू आवाज बदलून पण बोलणार आहेस की काय माझ्याशी, असं जेव्हा इंद्रा म्हणतो तेव्हा मात्र मालती म्हणते काय झालंय. आणि इंद्रा पाहतच राहतो, कारण मालती समोर असते. आता इंद्राच्या लक्षात येतं. इंद्रा म्हणतो अगं काही नाही गं, जरा पाठ अवघडली होती ना म्हणून स्ट्रेचिंग करतोय. तेवढ्यातच राणी तिकडून आलेली असते, म्हणजे राणीने काही इंद्राला गिफ्ट दिलेलं नसतं. त्याबरोबर इकडे पाहायला मिळतं की कोर्टामध्ये आता सगळेजण आलेले आहेत. दुसऱ्या दिवशी कोर्टातला सीन असतो आणि कोर्टामध्ये राणी ओपनिंग स्टेटमेंट देते. म्हणते की इंद्रनील महाडिक यांना फसवून त्यांना अंधारात ठेवून त्यांच्याकडून या प्रॉपर्टी पेपरवरती सह्या घेतलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता मात्र ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र आता हे पाहत असतात आणि मग राणीने सगळं स्टेटमेंट दिलेलं असतं, सगळं सांगितलेलं असतं. त्यामुळं आत्ता आम्ही विक्रांत महाडिक यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करत आहोत, कारण त्यांनी फसवलेला आहे. आणि आबासाहेब महाडिक त्याचबरोबर इकडे इंद्रनील महाडिक आम्हाला सगळ्यांना घराच्या बाहेर हकललेलं आहे, अशा पद्धतीने तिने स्टेटमेंट दिलेलं असतं. लगेचच आता कारखानीस उभा राहतो, त्याचं ट्याव 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 सुरू होतं. तो म्हणायला सुरुवात करतो की बघितलं का, म्हणजे राणी महाडिक आहेत ना, ह्या ज्या काय पद्धतीने बोलत आहेत त्यावरून हे स्पष्ट होतंय की जर का त्यांनी एखाद्या सिरियलची स्टोरी, म्हणजे त्या जर वकील नसत्या आणि मी ते नसतो तर नक्कीच ही स्टोरी ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं असतं. राणी म्हणते की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, ही सत्य घटना आहे, त्यांनी या विषयाला फाटे फोडू नये. तेव्हा ऑब्जेक्शन राणीचं ॲक्सेप्ट केलं जातं. आणि मग जज साहेब सांगतात की हे बघा ॲडव्होकेट, कारखानीस मूळ मुद्द्यावर बोला, भरकटायची गरज नाही. तेव्हा कारखानीस बोलायला सुरुवात करतात की त्यांनी स्वतःहून सह्या केलेल्या आहेत. मग तिथे सगळ्यांना आता चौकशीला बोलवलं जातं, आबासाहेबांना बोलवलं जातं, आबासाहेबांना प्रश्न विचारले जातात. मग राणी त्यांना विचारते. तेव्हा आबासाहेब म्हणतात की मी हा विचार कधीच केलेला नव्हता की घर हे इंद्रनीलच्या नावावर आहे आणि ते विक्रांतच्या नावावर करावं, असं सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र तिथे आबांना आता प्रश्न विचारले जातात. मग ते म्हणतात की तुमचं तर ऑपरेशन झालं आहे, तुम्हाला आठवत नाही आहे, तुम्हाला तुमच्या गोळ्या कोण देतं. तेव्हा आबा म्हणतात की माझी सून राणी महाडिक देते. मग आता तुम्ही जे बोलताय ते खरं कशावरून आहे, तेही आठवत नसेल तुम्हाला. तुम्हाला माहिती आहेत का, हे ॲडव्होकेट जे आहेत, म्हणजे एक तो या वकील आणलेला असतो आणि प्रत्यक्षात नोटरी वकिलाच्या समोर ह्या सह्या झालेल्या आहेत हे सांगितलं जातं आणि त्या पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. आता हे सगळेजण पाहत असतात. लक्षात येत असतं की काहीतरी असा गोंधळ होऊ शकतोय, ही गोष्टसुद्धा लक्षात आलेली असते. आणि तेव्हा मात्र आता सगळ्यांच्या लक्षात येतं की या सगळ्यावर उपाय काय करायचा, कारण
आता राणी तिथे उभी असते, आबांबद्दल वाटेल ते बोललं जात असतं. आबा विसरभोळे आहेत, आबांच्या लक्षात राहत नाही आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने म्हणजे जयसिंगराव महाडिक तुम्ही खोटं बोलत आहात, कारण तो वकीलही सांगत असतो. राणी त्या वकिलाला म्हणते की सांगा. तर वकिलाने पुढचा मुद्दा उपस्थित केलेला असतो की तुम्हालाच हे घर विक्रांत महाडिक यांच्या नावावर करायचं नव्हतं, तुम्ही स्वतःसुद्धा तिथं आलेला होता. राणी म्हणते की तुम्ही खोटं बोलताय. आणि त्याचबरोबर आबांवरती आरोप केले जातात आणि उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की आबा विसरभोळे आहेत, त्यांना आठवत नाही आहे, त्यांना मेमरी लॉस होतोय. ह्या सगळ्या गोष्टी तिथं बोलल्या जातात आणि मग इंद्राला जो काय राग येतो आणि इंद्राने कारखानेच वकिलाची गच्चांडी पकडली आणि त्याची धुलाई करायला सुरुवात केली आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. आणखी कोणत्या मालिकेचे एपिसोड्स तुम्हाला पाहायला आवडतील ते नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.